हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ जो आहे खूप इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा. सो गाईज, आज माझ्याकडे आहे मर्क्युरी मेटल. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मर्क्युरी मेटल आहे. मी तुम्हाला ग्लासमध्ये काढून दाखवतो. आणि गाईज बघू शकता आणि गाईज बघू शकता हे मेटल. गाईज हे आहे मर्क्युरी मेटल आणि पूर्ण हे रूम टेम्परेचरला जे आहे हे मेटल लिक्विड फॉर्ममध्ये असतं. आणि बाकीचे जे मेटल्स असतात जसं स्टील असेल, आयर्न असेल, त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात ते स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. पण मर्क्युरीच्या याच्यामध्ये असं असतं की मर्क्युरीमध्ये हे ॲटम स्ट्रॉंगली बॉन्डेड नसतात, जेणेकरून हे रूम टेम्परेचरला सुद्धा लिक्विड फॉर्ममध्ये राहतात. आणि गाईज हे मेटल एवढीशी क्वांटिटी आहे, तुम्ही बघू शकता. क्वांटिटी म्हणजे एकदम थोडंसं मेटल आहे, पण मला हे भरपूर हेवी फील होतं ह्याच्यामध्ये. आणि हे बघता हे पूर्ण प्लास्टिकचं हे आहे काय ग्लास. हे बघा, मी असं पूर्ण क्रश करतो तरी हे दबतं. हे पूर्ण प्लास्टिकचं आहे, ग्लास नाही आहे हे. आणि तरी पण मला हे खूप हेवी फील होतं. हे बघू शकता तुम्ही, कारण हे मेटल खूप डेन्स असतं. सो गाईज, फायनली मी मर्क्युरी जी आहे ती ग्लासमधून वॉच ग्लासवरती घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मर्क्युरी शायनी एकदम त्याचं नेचर आहे. आणि आता तुम्हाला मी याच्या डेन्सिटीचा अंदाज दाखवतो. माझ्याकडे एक कॉईन आहे रुपयाचा, तुम्ही याच्यावरती पुट करतो आणि बघू शकता तुम्ही गाईज बघू शकता हा फ्लोट होतो याच्यावरती. हे बघा, याला मी डीप करण्याचा प्रयत्न करतो पण हा डीप होत नाही. हा बघा किती डीप केलं तरी हा कॉईन जो आहे हा डीप होत नाही. बघा हा पूर्ण फ्लोट होतोय. मी तुम्हाला दुसरा कॉईन जो आहे तो घेऊन दाखवतो. हा मोठा वाला कॉईन घेतो, 2 रुपयाचा आहे. मी गाईज हा केला मी पुट आणि बघू शकता हा कॉईन सुद्धा आहे. हा आतमध्ये डीप होत नाही आहे आणि हा वरती फ्लोट होत आहे. ह्याच्यावरून या मर्क्युरीची डेन्सिटी आहे याचा आपल्याला अंदाज येतो की किती या मर्क्युरीची डेन्सिटी असू शकते. सो हा कॉईन जो आहे स्टीलचा असतो. सो स्टील आणि आयर्नपेक्षा तर याची डेन्सिटी खूप जास्त असते. आणि गाईज आता मी हा जो मर्क्युरी आहे हा ग्लोजवरती घेतलेला आहे. आणि आपण नेकेड हँडवरती शक्यतो हा जो मेटल आहे हा वापरू शकत नाही, कारण हा टॉक्झिक मेटल असतो गाईज. आणि आपल्या हाताला जर कट असेल कुठे तर तिथून जो आहे हे मेटल आतमध्ये जाऊन आपल्या जे ब्लड वेसल्समध्ये जाऊन आपल्या ब्लडमध्ये आपल्याला इजा पोचवू शकतो, कारण हा जो मेटल आहे हा खूप टॉक्झिक असतो. तर मी ह्याला पुन्हा याच्यामध्ये टाकतो. थोडंसं हातावरती घेण्याचा प्रयत्न करतो गाईज. बघू शकता आणि गाईज हा असा असतो मर्क्युरी मेटल. ह्याचे 2 रूप असतात, एक इनऑर्गॅनिक असतं आणि एक ऑर्गॅनिक मर्क्युरी असतो. ऑर्गॅनिक मर्क्युरी जी असते ती खूप खतरनाक असते आणि खूप टॉक्झिक असते ॲज कम्पेअर्ड टू इनऑर्गॅनिक मर्क्युरी. आणि ही मर्क्युरी जी आहे ही रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असते, सॉलिड फॉर्ममध्ये नसतं. जसे बाकीचे जे मेटल्स असतात, आयर्न असेल, स्टील असेल, तसं मर्क्युरी पुन्हा या ग्लासमध्ये टाकतो. हातावरून तुम्ही बघू शकता का. गाईज मर्क्युरी आलेला आहे या ग्लासमध्ये. सो गाईज गोल्ड सोबत ह्याची जी रिएक्शन आहे ती खूप डेंजरस रिएक्शन होते आणि लिटरली हा गोल्ड डिग्रेड करतो. आणि त्याचं जे गोल्ड फिनिशिंग आहे ते पूर्ण हा जो मर्क्युरी मेटल आहे तो खाऊन टाकतो, पूर्ण डिग्रेड करून टाकतो. ॲल्युमिनियम जर मेटल असेल त्यासोबत सुद्धा हा खूप रिएक्शन खतरनाक दाखवतो. जर ॲल्युमिनियम मेटल असेल तर पूर्ण तो ॲल्युमिनियम मेटल खाऊन टाकतो. आणि ॲल्युमिनियम मेटलचा नामोनिशान हा जो मर्क्युरी मेटल आहे तो ठेवत नाही. आणि आपले जे थर्मामीटर्स असतात त्या थर्मामीटर्समध्ये ह्या मर्क्युरीचा यूज होतो. आपले जे नॉर्मल थर्मामीटर असतात, पायग्मोमॅनोमीटर जो असतो, ब्लड प्रेशरच्या मशीनी चेक करतात, त्याच्यामध्ये सुद्धा या मर्क्युरीचा वापर केला जातो. तो गाईज तुम्हाला मी रिकमेंड करतो की मर्क्युरी मेटल जो आहे तो कधीही नेकेड हँडवरती हाताळू नका, कारण
हा आपल्या हेल्थसाठी खूप डेंजरस असतो आणि खूप टॉक्झिक सुद्धा असतो. आता आम्हाला हा सरफेस पूर्ण क्लीन करावा लागेल, कारण ह्या सरफेसवरती जरा तरी मर्क्युरीचा स्टेन उरला असेल तर त्याचे वेपर्स म्हणून आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात आणि आपल्याला खूप डेंजरस असा इफेक्ट पोचवू शकतात. सो गाईज, हा आहे मर्क्युरी मेटल आणि असा नेचर आहे या मर्क्युरी मेटल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. तुम्हाला जेवढं आवडलं असेल तेवढं लाईक नाही करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तो पण आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ.